जय शिवराय मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? तुमचे नवीन व्हिडिओमध्ये स्वागत. आज आपण भारतामध्ये असलेल्या सर्वात सुंदर हिल स्टेशन मनालीला आलो आहोत. आम्ही शिमलामधून मनालीकडे निघालो. आता आम्ही मंडीमध्ये असलेल्या पंडोह डॅमच्या इथे आलो आहोत. हा डॅम खरंच सुंदर आहे. डॅम बघून झाल्यानंतरला आम्ही मनालीला निघालो. मनालीला जायच्या रोडला पंडोह डॅम लागतो. आपण जर शिमलामधून मनालीला येत असाल तर पंडोह डॅमला नक्की भेट द्या. मनाली हे एक हिल स्टेशन आहे. प्राचीन काळामध्ये मनालीचे नाव मनू आल्या असे होते. मनू आल्या याचा अर्थ मनूचे घर म्हणजे मानवाचे घर. पुरातन काळात मनू म्हणजे ज्यांनी मानव जातीचा निर्माण केला त्याला मनू असे बोलले जाते. मनालीला व्हॅली ऑफ गॉड या नावाने देखील ओळखले जाते. मनाली हे शिमला पासून 240 किलोमीटर अंतरावर आहे. कुल्लू पासून मनाली 40 किलोमीटर अंतरावर आहे. आपल्याला जर मनालीला यायचे असेल तर दिल्ली पासून 520 किलोमीटर अंतर व चंदीगड पासून 360 किलोमीटर अंतर आहे. येथे दरवर्षी लाखो पर्यटके मनाली पाहण्यासाठी येतात. येथे परदेशातून पर्यटके मनालीला व्हिजिट करायला येतात. आम्ही शिमला मधून मनालीला निघालो. सकाळी 5 वाजता आम्ही मनालीकडे निघालो. 280 किलोमीटरचा हा प्रवास खरंच खूप सुंदर व्ह्यूज आणि अनेक साईड सीनने होणार होता. उंच उंच डोंगर, इथे असलेले सुंदर नजारे आपल्याला या रस्त्यावर पाहायला मिळतात. मनालीला यायचे असेल तर आपण बाय रोडने येथे येऊ शकता. मनालीला कोणतेच एअरपोर्ट नाही. येथे यायचे झाले तर चंदीगड, दिल्ली, अमृतसरला यायला लागते. येथे आपण अमृतसर, चंदीगड, दिल्लीला बाय ट्रेनने आणि प्लेनने देखील येऊ शकता. या ठिकाणावरून आपण मनालीला यायचे झाले तर आपण प्रायव्हेट 4 व्हेकल हायर करून किंवा येथे असलेल्या बसेसच्या सुविधेने आपण मनालीला येऊ शकतात. आम्ही 6 तासाच्या प्रवासानंतर येथे असलेल्या हॉटेलमध्ये आलो. मनालीपासून 6 किलोमीटर अंतरावर आमचे हॉटेल होते. हॉटेल कृष्णा व्ह्यू या हॉटेलचे नाव होते. हॉटेलचा परिसर खरंच खूप सुंदर होता. येथे असलेल्या 3rd फ्लोअरला आमचा रूम होता. हॉटेलचे रेंट हे 2000 ते 2500 रुपये आहे. आमच्या रूममधून एक सुंदर व्ह्यू आम्हाला दिसत होता. स्नोचे असलेले सुंदर नजारे, एकदम सुंदर व्ह्यू रूम आम्हाला आमच्या बाल्कनीतून दिसत होता. जणू स्वर्ग दिसत आहे असा आम्हाला भास होत होता. मनालीला अजून पाहायची इच्छा आमच्या मनात सुरुवात झाली. सुरुवात इतकी सुंदर व्ह्यूने झाली त्यामुळे आम्हाला मनाली एक्सप्लोर करण्याची एक वेगळीच इच्छा होती. माझ्या लाईफमध्ये एवढा सुंदर व्ह्यू असलेले हॉटेल मी पहिल्यांदाच पाहत होतो. थोडा वेळ हा नजारा बघून हॉटेलमध्ये ब्रेकफास्ट करून आम्ही मनालीची सैर करायला निघालो. आता आम्ही मनालीमध्ये असलेले सुप्रसिद्ध हिडंबा टेम्पलला जाणार होतो. हिडंबा टेम्पल हे मनाली सिटीमध्ये आहे. हिडंबा टेम्पल हे मनालीमध्ये असलेले सुप्रसिद्ध मंदिर आहे. मनालीपासून 1.5 किलोमीटर अंतरावर हे मंदिर आहे. हिडंबा मंदिरला डुमरी मंदिर ने देखील ओळखले जाते. हे मंदिर देवदारच्या जंगलामध्ये घेरलेले आहे. हिडंबा मंदिर हे 1553 साली महाराज बहादूर सिंग यांनी हे मंदिर उभारले. मंदिराची प्रमुख मूर्ती ही गुफेत आहे. या ठिकाणाची मूर्ती माता हिडंबा देवीची आहे. माता हिडंबा देवी ही त्यांचे बंधू हिडंब त्यांच्याबरोबर येथे राहत होत्या. माता हिडंबा राक्षस परिवारात जन्मली होती. त्यांचे बंधू हिडंब जो कोणी व्यक्ती युद्धामध्ये हरवेल त्यांच्याबरोबर माता हिडंबा विवाह करतील असे त्यांनी वचन घेतले होते.
पांडवकालीनमध्ये पांडव जेव्हा वनवासाच्या काळात मनाली येथे आले तेव्हा भीम यांनी हिडंबाला युद्धामध्ये हरवले आणि माता हिडंबाने भीम यांच्याबरोबर विवाह केला. त्यानंतरला त्यांना घटोत्कच नावाचा पुत्र प्राप्ती झाली. असा या मंदिराचा इतिहास आहे. नवरात्रीमध्ये मनालीत हिडंबा देवीची मोठ्याने यात्रा भरते. येथे नवरात्रीत हिडंबा मातेचे मंदिराजवळ मोठा उत्सव साजरा केला जातो. भीम आणि पांडव जेव्हा वनवास पूर्ण करून झाल्यानंतर माता हिडंबा देवी येथे आयुष्याच्या शेवटपर्यंत तपस्या करत होत्या. त्यामुळे त्यांना देवीचा मान मिळाला. याच गुहामध्ये माता हिडंबा देवीची मूर्ती आहे. या मंदिराचे बांधकाम जुन्या काळाचे आहे. बांधकाम आजही सुंदर आहे. मंदिराच्या असलेले नक्षीकाम आजही जसेचे तसेच दिसते. येथे हरिण, काळवीट यांची शिंग आपल्याला पाहायला मिळतात. मंदिराच्या 100 मीटर अंतरावर घटोत्कच यांचे मंदिर आहे. येथे आम्ही फेब्रुवारीला आलो होतो. या ठिकाणावर भरपूर स्नो आपल्याला दिसत होता. मंदिराच्या आजूबाजूला स्नो पसरलेला होता. त्यामुळे मंदिराची सुंदरता अजूनच उठून दिसत होती. मंदिराच्या मागच्या बाजूला आपल्याला हिल फॉरेस्ट पाहायला मिळते. स्नो पडल्यामुळे येथे जाण्यास बंदी होती. मंदिराच्या बाजूला आपल्याला स्नो व्ह्यू बघायला मिळतो. मंदिराच्या मागच्या बाजूला फोटो काढायला थांबलो. येथे फोटोग्राफर एक फोटोचे 50 रुपये घेतात. येथे असलेला पारंपरिक पोशाख घालून आपण फोटो काढू शकता. पोशाखाचे 100 रुपये आपल्याला द्यायला लागतात. एक आठवण राहावी म्हणून आपण येथे आलात तर पारंपरिक पोशाख घालून फोटो नक्की काढा. फोटो काढून झाल्यानंतरला आम्ही येथून निघालो. दुसऱ्या दिवशी सकाळी 8 वाजता आमच्या पुढच्या स्पॉटला आम्ही निघालो. सकाळी ब्रेकफास्ट करून आम्ही मनालीमध्ये असलेल्या प्रसिद्ध सोलांग व्हॅलीला निघालो. आम्ही जेव्हा मनालीला पोहोचलो होतो तेव्हा सर्वीकडे स्नो होता. रस्त्यावर स्नो पडलेला होता. त्यामुळे सोलांग व्हॅलीला स्नो असणार हे आम्हाला माहिती होते. त्यामुळे सोलांग व्हॅलीला जाण्यासाठी एक्सायटेड होतो. मनाली पासून 14 किलोमीटर अंतरावर सोलांग व्हॅली आहे. सोलांग व्हॅलीला आपण स्नो व्ह्यू पाहण्यासाठी जाऊ शकता. स्नो ॲक्टिव्हिटी सोलांग व्हॅलीला करू शकता. येथे जाण्यासाठी आपल्याला नॉर्मल कपडे घालू शकत नाही. येथे स्नो सूट घालायला लागतो. सोलांग व्हॅलीला जात असताना आपल्याला स्नो शूज आणि बूट रेंटवर देणारे अनेक दुकान आपल्याला पाहायला मिळतात. स्नो सूट आणि बूटचे आपल्याला 200 रुपये पर पर्सन चार्जेस आहे. सोलांग व्हॅलीला जाण्यासाठी आपल्याला 1 तास लागणार होता. येथे आलात तर आपण सकाळी लवकर उठून या ठिकाणी यायचे बघा, कारण की 10 ते 11 नंतरला या ठिकाणावर अनेक लोक पाहण्यासाठी निघतात. त्यामुळे ट्रॅफिक लागते आणि येथे असलेले ट्रॅफिकमध्ये कधी कधी 3 ते 4 तास एका ठिकाणी थांबायला लागते. त्यामुळे सोलांग व्हॅलीला जर जायचे असेल तर 7 किंवा 6च्या दरम्यान आपण उठून सोलांग व्हॅलीला जावा. जेवढे लवकर जाल तेवढे आपल्याला सोलांग व्हॅली नीट एक्सप्लोर करायला मिळेल.
थोड्या वेळानंतर आम्ही सोलांग व्हॅलीला पोहोचलो. सुंदर नजारा आम्हाला दिसत होता. स्नो सर्वीकडे पसरलेला पाहून मनालीला येऊन सार्थक झाल्यासारखे वाटत होते. काय सुंदर नजारा आपल्याला येथे दिसत होता. चारही बाजूला स्नो पसरलेला होता. येथे अनेक स्नो ॲक्टिव्हिटीचे स्टॉल आपल्याला दिसत होते. येथे यायच्या अगोदर आम्ही झिपलाईन केली होती. बाकीची ॲक्टिव्हिटी आपण येथे करू शकता. आपल्याला झिपलाईन देखील करायला मिळते, परंतु या ठिकाणावर झिपलाईनचे 1000 रुपये घेतले जाते व पार्वती रिव्हरच्या इथे झिपलाईनचे 500 रुपये पर पर्सन घेतले जाते. सोलांग व्हॅलीला समर टाईममध्ये ग्रीनरी व्ह्यू आणि विंटरमध्ये स्नो पाहायला मिळतो. आम्ही यायच्या 15 दिवसापूर्वी मनालीमध्ये भरपूर स्नो पडला होता. सोलांग व्हॅलीला भरपूर पर्यटके आले होते. मनालीला येणारे सर्व पर्यटके सोलांग व्हॅलीला जरूर येतात. सोलांग व्हॅलीला आपल्याला पार्किंगची सोय नाही आहे. येथे पार्किंग नसल्यामुळे ट्रॅफिक होते. त्यामुळे सोलांग व्हॅलीला 3 ते 4 तास यायला लागतात. दरवर्षी लाखो पर्यटके सोलांग व्हॅली बघण्यासाठी येतात. ही व्हॅली खरंच खूप सुंदर आहे. मनालीमधील सुंदर जागा म्हणून ही व्हॅली ओळखली जाते. सोलांग व्हॅलीला अंजनी माताचे मंदिर आहे. येथे जाण्यासाठी आपल्याला 30 मिनिटाचा ट्रेक करायला लागतो. आम्ही आलो होतो तेव्हा आजूबाजूला भरपूर स्नो पडलेला होता, त्यामुळे या मंदिराचा रस्ता बंद होता. आपण सोलांग व्हॅलीला आलात तर अंजनी माता मंदिरला नक्की भेट द्या. सोलांग व्हॅलीचा व्ह्यू खरंच खूप सुंदर आहे. चारही बाजूला स्नो होता. येथे असलेली व्हॅली खरंच खूप सुंदर आहे. चारही बाजूला स्नो पसरलेला आहे. खरंच एक वेगळा नजारा आपल्याला पाहायला मिळतो. मनालीमध्ये आल्यानंतरला कळते इतकी प्रसिद्ध का आहे. ते येथे असलेले प्रत्येक ठिकाण, येथे असलेली सुंदरता आणि येथे असलेले सुंदर नजारे, त्यामुळे मनाली ही खरंच एक सुंदर आणि अप्रतिम ठिकाण आहे. व्हॅलीचा परिसर सुंदरतेने नटलेला होता. मनालीमध्ये एक एक ठिकाण आपल्याला एक वेगळी सुंदरता आणि इथे असलेले नजारे आपल्याला मन मोहून देते. त्यामुळे मनाली हे भारतातील असलेले एक सुंदर हिल स्टेशन म्हणून ओळखले जाते. स्नो बघता बघता आम्ही चहा आणि नाश्ता करायचे ठरवले. येथे असलेल्या एका स्टॉलवर आम्ही आलो. स्नोचा व्ह्यू एन्जॉय करत आम्ही चहा पित होतो. मनालीमध्ये आलो आणि येथे असलेली मॅगी खाल्ली नाही तर मजा नाही, म्हणून मॅगी घ्यायचे ठरवले. मॅगी खाऊन झाल्यानंतरला आम्ही सोलांग व्हॅलीमध्ये फिरायला निघालो. येथे आपण झिप लाईन, ट्यूब राईड, पॅराग्लायडिंग, जेट स्कीडिंग अशा अनेक ॲक्टिव्हिटी आपण करू शकता. येथे स्नो ॲक्टिव्हिटी करण्याची एक वेगळीच मजा आहे. येथे आम्ही 3 ते 4 तास सोलांग व्हॅलीला थांबलो. स्नोमध्ये भरपूर एन्जॉय केला. येथे आम्ही अनेक फोटो आणि व्हिडिओ काढून आम्ही या ठिकाणावरून निघालो. सोलांग व्हॅली खरंच खूप सुंदर आहे. आपण कधी मनालीमध्ये आलात तर सोलांग व्हॅलीला नक्की भेट द्या, नाहीतर मनाली फिरल्यासारखे वाटणार नाही. आम्ही निघालो तेव्हा रेंटवर घेतलेले स्नो सूट आणि बूट्स आम्ही रिटर्न करायला त्या स्टॉलला परत निघालो. आता आम्ही सोलांग व्हॅलीवरून पुढच्या ठिकाणी निघालो.
आता आम्ही मनालीमध्ये असलेल्या मॉल रोडला निघालो. मनालीचे मॉल रोड हे शॉपिंग आणि व्ह्यू साठी प्रसिद्ध आहे. आम्ही 4 वाजता मॉल रोडला आलो. येथे शॉपिंगचे अनेक दुकानं आपल्याला पाहायला मिळतात. येथे आर्ट आणि हिस्टॉरिकल पेंटिंगचे अनेक दुकानं आहेत. आपण मॉल रोडला आलात तर मनालीची प्रसिद्ध सिड्डू आपण नक्की ट्राय करा. सिड्डू ही एक खाद्यपदार्थ आहे. हा मनालीतील प्रसिद्ध खाद्यपदार्थ आहे. सिड्डू हा मोमो सारखा असलेला खाद्यपदार्थ आहे. येथे त्याची टेस्ट चांगली आहे. सिड्डू आपण मनालीमध्ये आलात तर नक्की एकदा ट्राय करा. आम्ही सिड्डू खाऊन मनालीतील मॉल रोडला फिरायला निघालो. मॉल रोडच्या बाजूला आपल्याला दुर्गा माताचे मंदिर दिसते. हे मंदिर जुने मंदिर आहे. मंदिराचे पूर्ण बांधकाम लाकडाचे आहे. मंदिरामध्ये माता दुर्गा देवीची मूर्ती आहे. आपण मंदिरातल्या आतल्या भागामध्ये फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफी करायला सक्त मनाई आहे. मंदिर खरंच खूप सुंदर आहे. मंदिराचे दर्शन करून आम्ही मॉल रोड फिरायला निघालो. मॉल रोड मध्ये आपल्याला कपड्याचे, खाण्याचे, आर्टचे आणि पेंटिंगचे अनेक दुकानं आपल्याला दिसतात. येथे मी गाडीसाठी किचन घेतले. कुल्लू मधील प्रसिद्ध शालचे अनेक दुकानं आपल्याला बघायला मिळतात. येथे आपण कुल्लू मधील प्रसिद्ध शॉल आपण इथे घेऊ शकता. मॉल रोडच्या शेवटी आपल्याला प्रसिद्ध भारताचे पूर्व पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचा पुतळा आपल्याला दिसतो. या पुतळ्यापर्यंत मॉल रोड आहे. मॉल रोड फिरून झाल्यानंतर बाजूला असलेले बुद्धिस्ट मॉनेस्ट्री बघायला आम्ही आलो. मॉल रोडच्या पार्किंगच्या डाव्या बाजूला हे मंदिर आहे. या ठिकाणाचा परिसर खरंच खूप सुंदर आहे. येथून मनालीच्या डोंगर रांगा आपल्याला दिसत होत्या. मंदिराच्या चारही बाजूला स्नो पडलेला होता. त्यामुळे या मॉनेस्ट्रीची सुंदरता एक वेगळीच येत होती. येथे असलेले वातावरण शांत आहे. एका बाजूला सुंदर व्ह्यू असलेले डोंगर आणि एका बाजूला येथे असलेले पारंपरिक घरं. त्यामुळे या बुद्धिस्ट मॉनेस्ट्रीचा नजारा खरंच खूप सुंदर दिसत होता. बुद्धिस्ट मॉनेस्ट्री म्हणून या मंदिराला बोलले जाते. हे ठिकाण बौद्ध धर्माचे धार्मिक ठिकाण आहे. येथे आपल्याला येण्यासाठी कोणतेही चार्जेस लागत नाही, पण तुम्हाला व्हिडिओग्राफीसाठी 10 रुपये पे करायला लागतात. येथे गौतम बुद्धांची कास्य मूर्ती आपल्याला पाहायला मिळते. येथे गौतम बुद्धांची मोठी कास्य मूर्ती आहे. हे मंदिर लाकडाचे आणि दगडाचे मिश्रण करून बनवलेले आहे. बौद्ध धर्माचे अनेक महत्त्वाची पुस्तकं या मंदिरामध्ये आपल्याला बघायला मिळतात. हे मंदिर शांततेचे प्रतीक आहे. मनालीमध्ये तिबेट लोकांचा एक मोठा वर्ग राहतो. त्यामुळे येथे बौद्ध धर्माचे अनेक लोक आपल्याला पाहायला मिळतात. बौद्ध धर्माच्या लोकांसाठी हे मंदिर मनालीमध्ये असलेले प्रेरणास्थान आहे. आपण जर मनालीच्या मॉल रोडला आलात तर येथे असलेल्या बुद्धिस्ट मॉनेस्ट्रीला खरंच भेट द्या. ही मॉनेस्ट्री खरंच खूप सुंदर आणि आध्यात्मिक आहे.
दुसऱ्या दिवशी सकाळी उठून आम्ही कुल्लूला निघालो. मनाली पासून 40 किलोमीटर अंतरावर कुल्लू आहे. कुल्लू हे प्रसिद्ध आहे रिव्हर राफ्टिंग साठी आणि इथे प्रसिद्ध कुल्लूची शॉल पण भेटते. आम्ही पहिले कुल्लूला रिव्हर राफ्टिंग करायला गेलो. येथे रिव्हर राफ्टिंगचे प्रत्येकी 800 रुपये आपल्याला द्यायला लागतात. ही रिव्हर राफ्टिंग 12 किलोमीटरची आहे. सावित्री नदीवर रिव्हर राफ्टिंग होते. ही रिव्हर राफ्टिंग करायला एक वेगळीच मजा येते. हा ॲडव्हेंचर अनुभव खरंच मजेशीर आहे. आपण इथे आलात तर नक्की कुल्लूमध्ये रिव्हर राफ्टिंग करायला या, कारण इथे एक वेगळाच ॲडव्हेंचर आपल्याला बघायला मिळतो. 1 तास रिव्हर राफ्टिंग करून झाल्यानंतरला आम्ही कुल्लूमध्ये असलेल्या पुढच्या ठिकाणी निघालो. आता आपण कुल्लूमध्ये असलेल्या महादेवी वैष्णव माता मंदिराला भेट द्यायला आलो. हे मंदिर कुल्लूमध्ये असलेले सुप्रसिद्ध मंदिर आहे. हे मंदिर 5 मजली असलेले सुंदर मंदिर आहे. मंदिरामध्ये आपल्याला माता वैष्णव देवी महादेवाचे मंदिर आपल्याला दिसते. मंदिराच्या बाजूला भाविकांना निवासस्थान म्हणून यात्री निवास दिलेले आहे. दर्शन करण्यासाठी आलेल्या भाविकांना निशुल्क निवासस्थान येथे आहे. आम्ही आता मंदिराच्या आत गेलो. आतमध्ये गेल्यानंतरला सुंदर धार्मिक देवस्थानांचे पेंटिंग आपल्याला पाहायला मिळते. मंदिराच्या आतमध्ये गणपती देवाची सुंदर पेंटिंग आपल्याला दिसते. थोडाच पुढे आपल्याला केदारनाथ मंदिर, बद्रीनाथ मंदिर, जगन्नाथ मंदिर अशा अनेक मंदिराच्या सुंदर पेंटिंग आपल्याला पाहायला मिळतात. येथे पहिल्या माळ्यावर आपल्याला कालिका माताचे मंदिर आपल्याला दिसते. मंदिराचा सभागृह खरंच खूप सुंदर आहे. येथे असलेली सजावट, येथे असलेला डोहा खरंच खूप सुंदर आहे. येथे आपण आलात तर आपण पहिल्या माळ्यावर असलेल्या वास्तू संग्रहालयातून दुसऱ्या माळ्यावर वैष्णवी मातेच्या मंदिराकडे जायला लागते. येथे असलेले मंदिर लाकडाचे मंदिर आहे. मंदिराला सुंदर सजावट, आपल्याला लाकडावर असलेले सुंदर नक्षीकाम पाहायला मिळते. चौथ्या माळ्यावर आपल्याला दुर्गा देवीचे मंदिर दिसते. मंदिरामध्ये असलेली मूर्ती कास्य मूर्ती आहे. दुर्गा मातेचे मंदिराचा गाभारा खरंच खूप सुंदर आहे. हे मंदिर खरंच खूप सुंदर आणि अप्रतिम वास्तू आहे. येथे असलेले नक्षीकाम, येथे असलेले बांधकाम खरंच खूप सुंदर आहे. येथे आपण दुर्गा मातेचे रौद्र रूप असलेली मूर्ती आपल्याला पाहायला मिळते. 5व्या माळ्यावर शिवशंकराची मोठे मंदिर आपल्याला बघायला मिळते. येथे असलेले मंदिर गुहेमध्ये असलेले आहे. हे मंदिर गुहेमध्ये असलेल्या शिव मंदिराची प्रतिकृती आहे. शिवशंकराचे दर्शन करून आम्ही या ठिकाणावरून निघालो. हे मंदिर खरंच खूप सुंदर आहे. आपण जर कुल्लूमध्ये आलात तर या मंदिराला नक्की भेट द्या.
आम्ही हॉटेलमधून सकाळी 11 वाजता चेकआउट करून मनालीमधून पुढच्या दिशेला निघालो. आजच्या व्हिडिओमध्ये इतकेच. मनालीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत जय शिवराय.